जय श्रीकृष्ण बालमित्रांनो. आपण मागच्या वेळेस बघितलं की अं, श्रीकृष्णाची 4 आत्या आहेत. त्याच्यातली श्रुतश्रवा ही अं, याला माहेरी म्हणजे मथुरेला आली होती आणि तिने सांगितलं की शिशुपालाचं संरक्षण कर, त्याला मारू नको. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने स्वतः तिला सांगितलं की मी त्याचे 100 गुन्हे माफ करेल, पण 111वा गुन्हा मी त्याला करू देणार नाही. कारण की तो जरासंधाला जाऊन भिडला होता. म्हणजे कृष्णाशी त्यांनी दुश्मनी घेतली होती. जरासंधाच्या याच्यात असे बरेच राज्ये गोळा झाले होते जरासंधाच्या याच्यात. आणि जरासंध हा इतका भयानक राजा होता की त्यांनी राजा नरदेह यज्ञ त्यांनी केला होता की 100 राजाला बंदिवासात कोंडून त्याला त्यांचा बळी द्यायचा होता. आणि त्याला फक्त 15च राजे कमी होते त्याच्या याच्यात म्हणजे यज्ञामध्ये आहुती द्यायला. इतका भयानक हा जरासंध होता. आणि सगळ्या आजूबाजूच्या राजांना त्यांनी धास्तीने सगळ्या आपल्याकडून करून घेतलं होतं. आणि मथुरा त्याची त्याच्या डोळ्यात चलत होती आणि मथुरेला वर म्हणून तो सारखा आक्रमण करत होता आणि त्रास देत होता. त्याला माहिती होतं की कृष्णच आपला अडसड आहे आणि यालाच आपण हे केलं पाहिजे. आणि म्हणून त्याकरता त्यांनी मथुरेत गोपाली व गोपश्रिय पासून मग ते कालयवन पण हा तिकडं जाऊन भिडला होता. आणि कालयवन हा कोणाचा मुलगा होता तर गर्गमुनी जे होते यांचे आचार्य गुरु, त्यांचा हा कालयवन गुरु होता. आपण पाहिलं की मागे त्या शाल्यक नावाच्या राजाला त्यांनी त्याचा वध केला. पण शाल्यक राजाच्या याचा कालयवन हा गांधार देशांतर्गत आपल्या राज्यात राहत असे. काही काळ आपल्या पालक पिता यवनराज याच्यासह आर्यवर्तात दक्षिण देशी अजितजय नगरीत राहत असे. या कालयवन आम्हा मथुरेच्या यादवांचे राजपुरोहित गर्गमुनी यांचाच तर पुत्र होता. कारण की त्या राजाला अनेक स्त्रिया असूनही त्याला एकही पुत्र झाला नव्हता. तेव्हा गर्गमुनींनी त्याला आपला मुलगा दत्तक म्हणून दिला, जन्म झाल्या दिला. आणि तोच हा मुलगा कालयवन. तर हा कालयवन पण जरासंधाला जाऊन भिडला होता आणि त्याच्यामुळे सारखं म्हणजे त्यांना मथुरेला तो त्रास देत होता, सारखे आक्रमणं करत होता. आणि तेवढ्या शांत विचाराने मुनींनी हे केलं होतं. तेवढ्याच शांतपणे त्यांनी ही कथा आम्हाला निर्भयपणे सांगितली. कसं संतापणार त्याच्यावर. आम्ही आमच्या समोर आलेल्या त्याच्या पुत्राचा कालयवनाचा धर्मसंकटात टाकणारा तिढा त्यांच्यासमोर ठेवला. ते शांतपणे म्हणाले, जेव्हा त्याला दत्तक म्हणून यवनाच्या हाती दिला तेव्हाच तो त्याचा झाला. माझा त्याचा जन्मनाळेचा संबंध तुटला. यादवांचे प्रमुख म्हणून तुम्ही त्याच्यावर कोणतीही कठोर चाल घेण्यास मुक्त आहात. माझा त्यावर कोणताही निर्बंध असणार नाही. मी यादवांशी सदैव एकनिष्ठ होतो आणि राहीन. गर्गमुनी आमचा आदर्श होते. अत्यंत ज्ञानी होते. जातक व स्थापत्यशास्त्रातील पट्टीचे तज्ज्ञ होते. विशारद होते. यादवांच्या 18 कुलातील सर्व लहान थोरांना त्यांनी जीवनाचं सर्वांगीण ज्ञान अनेक वर्ष ओंजळी भरून दिलं होतं. त्यांना दूषणावह काही बोलणं आम्हाला शक्य नव्हतं. त्यांना लागलेसच काही कारण त्याहून अशक्य होतं. वेळ आली तर कालयवनाला वधावं लागेल आम्हाला. आपणाला रुचायचं नाही ते मुनिवर. बलरामदादा परखड निश्चयानं स्पष्टच म्हणाला. मी त्याच्याकडे बघून हसलो. म्हणालो, चुकतोस तू दादा. असं कधीच वाटणार नाही आचार्यांना. मी काही एक अपेक्षेने आचार्यांकडे बघितलं. आता तेही हसले आणि म्हणाले, बरोबर आहे श्रीकृष्णाचं. मला ओळखायला चुकलास तू बलरामा. त्यांनी या प्रकरणातला आपला ठाम निर्णय स्पष्ट केला. तसे आम्ही येणाऱ्या सर्व कठोर परीक्षांना तोंड द्यायला सिद्ध झालो. जरासंधाला सर्व यादवांसह मला व दादाला समूळ उखडून काढल्याशिवाय मनशांती कशी ती मिळणार नव्हतीच. आता तर तो गोमताच्या पराभवानं पुरता बिथरला होता, दुखावला होता. त्याच्या गिरिव्रज
नगरात पूर्वीच्या सर्व सहकार्यात त्यानं नव्या शाल्य व कालयवनाची भर घातली. मथुरेच्या प्रचंड संयुक्त आक्रमणासाठी पुन्हा बैठक भरली. तिला शिशुपाल, दंतवक्र हे माझे आतेबंधू, नव्यानं लाभलेले कालयवन आणि राजा भीष्मकही सहकार्य करणार होता. पूर्वेकडील शिशुपाल आणि स्वतः जरासंध, पश्चिमेकडे शाल्य, दक्षिणेकडून भीष्मक अशा कात्रीत त्यांना यादवांची मथुरा कापून काढायची होती. जरासंधाला त्याच्या नरमेधाच्या यज्ञात आडकाठी वाटत होती ती यादवांची. केवळ 15च राजे काय ते त्याच्या 100 कैदी राजांना संकल्प पूर्ण करायला कमी होते. आता बलाढ्य शत्रूच्या सशस्त्र सेना मिळेल त्या वाटांनी गिरिप्रजात एकवटू लागल्याच्या वार्ता आल्या. मी ताबडतोब अमात्य, विभृतू, उद्धव व दादाला घेऊन कुकुदिन राजाचं रैवर्तक राज्य गाठलं. त्याच्या सहकार्यानं निशांत पाणबुडेबरोबर घेतले. 1 सप्ताह अनर्थ देशाचा प्रभास क्षेत्रापासून कुशस्थलीपर्यंतच्या समुद्राचं कसून परिनिरीक्षण केलं. शंकासुराला वदलेल्या द्वीपापर्यंतच्या समुद्रकिनाऱ्याचा प्रदेश नौकांनी पार तसून पिंजून काढला. म्हणजे बघा, भगवंतावर पण केवढी संकट आलेली आहेत सगळ्या राज्याकडून. आणि म्हणून आता भगवंत काय करतात, समुद्र बेटमध्ये द्वारका, सोन्याची द्वारका बसवतात. हा त्याच्या मागे आता ते आपण पुढच्या गोष्टीत बघू. आणि म्हणून ते जागा शोधतायत की आपले सर्व मथुरावासी यादव सुरक्षित तिथे राहतील आणि आपल्याला कोणाचा आक्रमण आपल्यावर होणार नाही, ह्या विचाराने ते आता मोठं द्वारका बसवण्याच्या तयारीत आहेत. ते आपण आता पुढील गोष्टीत बघू. जय श्रीकृष्ण.